त्यामुळे तुमचा जो मुद्दा आहे ते राजकारणामध्ये जात असताना राजकारणामध्ये निवडणूक लढवणार, मी जिंकणार आणि सत्ता भोगणार हे घेऊन आला तर, आणि त्या अपेक्षा निराशेत जर का राजकारणामध्ये आणि या लोकप्रतिनिधींची, चांगल्या माणसाची, व्हिजन असणाऱ्या माणसाची कमतरता भासली तर ती गावाला किंबहुना देशाला ती घातक. आपल्याला ग्रामीण भागामधल्या दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था तयार करावी लागेल. या ठिकाणी फक्त ग्रामपंचायतचा सरपंच किंवा ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी हे सर्व व्यापक पद्धतीने काम करू शकतात. आज शहरातलं जाणारं स्थलांतर का होते तर त्यातलं मुख्य कारण अशा पद्धतीचं आहे की रोजगाराचं कारण, आणि विचार पोहोचवण्याबरोबरच आपलं जे व्हिजन जे काम आहे ते सत्ता नसताना सुद्धा तुम्ही करू शकताय. दर्शक हो, नमस्कार. आमचा गाव आमचा विकासच्या या विशेष पॉडकास्टमध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. की आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची आरक्षण जाहीर झालेत, लवकरच निवडणुकाही होतील. बरोबर पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, महानगरपालिका यांच्याही निवडणुका काही महिन्यातच होणार आहेत. परंतु त्याआधी आपला उमेदवार कसा असायला पाहिजे, त्याचबरोबर मतदारांनी कोणत्या कोणत्या भूमिका निभावायला पाहिजेत आणि आपल्या उमेदवारांनी नेमकी कुठली कामं किंवा त्यांनी कुठली मॉडेल्स करायला पाहिजेत याचे एक मार्गदर्शन आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. ज्यांनी ग्राम विकास साधलेला आहे अशा लोकांना आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत. आणि आज आपल्या सोबत आहेत शिवाजीप्पा मोरे साहेब. तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे साहेब. साहेब कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहिलेले आहेत, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्यही राहिलेले आहेत. त्यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच असताना खूप वेगळा विकास इकडे करून एक आदर्श मॉडेल उभा केलंय आणि त्याचबरोबर सरपंच परिषद महाराष्ट्राचे मानद सदस्यही आहेत. मी थोडक्यात ओळखीनंतर पहिल्या प्रश्नाकडे येईल की साहेब, आता निवडणुका जाहीर झाल्या की लोकांना, उमेदवारांना सगळ्यात महत्त्वाचे स्वप्न पडायला सुरू होतात की आपण सत्तेत येतोय, सत्तेसाठी काय काय पैशाची गणितं मांडायची किंवा इतर काही जे असेल ते. परंतु तुमच्यासारख्या काही नेत्यांनी असं करून दाखवलेलं आहे की पैशाच्या राजकारणाच्या व्यतिरिक्त डेव्हलपमेंटचं, विकासाचं राजकारण, ज्याला शाश्वत विकासही म्हटला जातो, गावांचा विकास असेल, भागाचा विकास असेल, त्याच्यासाठी काय काय सुविधा असतात, त्या योजना कुठल्या असतात, त्यासाठी काय काय कष्ट घ्यावे लागतात, तर हे सगळं तुम्ही केलेलं आहे. तर त्याबद्दल मी सुरुवात घेईन की काय असायला पाहिजेत आता लोकांच्या समोरची धोरणं किंवा त्याबद्दलच्या योजना उमेदवाराकडे बघताना काय असायला पाहिजे? सर्वप्रथम मी आमचा गाव आमचा विकास या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो. तुमचा जो प्रश्न आहे की या स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि शहरी भागातल्या नगरपालिका, महानगरपालिका गेले जवळपास 4 ते 7 वर्ष निवडणुकाच नव्हत्या आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या लक्षात आला असेल की स्थानिक लोकप्रतिनिधी नसल्यामुळं जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्यात एक प्रकारचा दुरावा निर्माण झाला. त्याचबरोबर एक सामान्य लोकांचं जे हक्काचं व्यासपीठ ज्याला म्हणतो ते म्हणजे लोकप्रतिनिधी, ते अगदी रात्री सुद्धा त्यांच्याकडे जाऊन आपल्या समस्या मांडत होत्या. आणि त्या संदर्भात आता गेल्या बरेच वर्ष महाराष्ट्रामध्ये या निवडणुका नसल्यामुळे एक प्रश्न तयार झालेला होता. पण मेहरबान सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार लवकरच निवडणुका होतील आणि पुन्हा एकदा गतिशील पद्धतीनं हा स्थानिक स्वराज्य संस्था जो लोकशाहीचा पायाभूत घटक आहे, आणि या लोकशाही प्रणालीमध्ये या ठिकाणच्या त्रिस्तरीय यंत्रणेमध्ये ज्याला आपण शेवटचा घटक आहे, या घटकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा ग्रामीण भागातले असो किंवा शहरी भागातले असो अनेक कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक स्थानिक स्वराज्य संस्थेचा लोकप्रतिनिधी म्हणून आपणाला संधी मिळणार आहे. तुमचा जो प्रश्न आहे तो म्हणजे या विशेष करून ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने, आणि त्या ग्रामपंचायतीच्या बहुसंख्य निवडणुका मला वाटतं डिसेंबर किंवा काही वेळेला जानेवारीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जवळपास 14,000 ग्रामपंचायतीच्या मुदती संपतात. या ठिकाणी म्हणजे जवळपास 50% ग्रामपंचायतीच्या या ठिकाणी निवडणुका होऊन नवीन सरपंच, आणि विशेष करून हे सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार आहेत, लोकनियुक्त सरपंच, आणि काहींना उपसरपंच ग्रामपंचायत म्हणून या ठिकाणी जवळपास या जर बघितले तर 50,000 लोकांना या ठिकाणी ग्रामीण व्यवस्थेमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे. आता या खऱ्या अर्थानं तुमचा जो प्रश्न आहे येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं मतदारांनी कसं बघावं, हा त्यातला पहिला भाग असा की थोडंसं जरी या ठिकाणचा आज आपल्या लोकशाहीमध्ये निवडणुका म्हटलं की पैसा आणि पैशाच्या ताकदीवर या निवडणुका जिंकल्या जातात,
असा एक या ठिकाणी खऱ्या अर्थानं चित्र आपल्या नजरेसमोर येते. परंतु या अर्धसत्य आहे. जी लोक खऱ्या अर्थानं प्रामुख्याने ज्याला आपल्याला म्हणता येईल की या विकास प्रक्रियेमध्ये जिनी कामाचा ठसा उमटलाय, लोकांच्या विश्वासार्हता पात्र झालेले आहेत, असे काही उमेदवार मग ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत लोकांनी स्वतःची वर्गणी काढून त्यांना निवडून आणलेलं चित्र एक या देशानं दाखवून दिलेलं आहे. आणि या खऱ्या अर्थानं सत्तेच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक आशादायी चित्र असलेलं बघायला मिळतं. त्याचा भाग कसा आहे की पैशाशिवाय राजकारण चालत नाही असं जर एक चित्र तुमच्या या मीडियानं तयार केलं तर पुन्हा ह्या राजकारणामधल्या चांगल्या लोकांचं येणं थांबेल. आणि जर का राजकारणामध्ये आणि या लोकप्रतिनिधींची, चांगल्या माणसाची, व्हिजन असणाऱ्या माणसाची कमतरता भासली तर ती गावाला किंबहुना देशाला ती घातली. म्हणून तुम्ही एक मीडिया म्हणून माझं असं मत आहे किंवा समाजानं म्हणून सुद्धा जे खऱ्या अर्थानं चांगलं आहे त्या चांगल्याला चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे. वाईटाला वाईट म्हणायची ताकद नसेल कदाचित, किंवा चांगल्याला चांगलं जर म्हणायला पाहिजे. या अनुषंगाने खऱ्या अर्थानं मतदारांनी या निवडणुकीकडे बघावं. दुसरा भाग असा की ज्या गावाचं मतदान करत असताना बऱ्याच वेळेला आपण निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी बघितल्यानंतर लक्षात येतं की लोकसभेला 50% वरती मतदान होत नाही, विधानसभेला 70-80 वृद्धी होत नाही, ग्रामपंचायतला जादा होतं. परंतु पहिला भाग असा की मतदारांनी म्हटल्यानंतर तुम्हाला हा लोकशाहीनं दिलेला एक पवित्र अधिकार आहे आणि तुम्ही तुमचे कारभार खऱ्या अर्थाने या देशाचे करणारी गावाची किंवा किंबहुना देशाची जे प्रतिनिधी आहे ते तुम्हाला निवडायचा अधिकार दिलेला आहे. तुमचं कर्तव्य म्हणून या निवडणुकी प्रक्रियेमध्ये तुम्ही मतदारांनी सक्रिय पद्धतीनं मतदान केलं पाहिजे. हा पहिला भाग मी मतदारांना सांगतो की 100% तिने मतदान करावं. दुसरा भाग असा की ज्या वेळेला मतदान करत असताना तुमच्या समोर या ठिकाणी तुमच्याच गावातील खऱ्या अर्थानं प्रतिनिधी असणार आहेत. आणि मग दुर्दैवाने काही वेळेला असं होतं की गाव पातळीवर आम्ही जी काम केले त्यामध्ये गाव पातळीवर मतदान प्रक्रिया करत असताना किंवा पॅनेल करत असताना आपण भावकीवर आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्याला तुम्हाला बघितलंय की ज्याच्या पाठीमागे प्रामुख्याने भाऊबंदकी जास्त आहे मग तो युव तयार केला जातो. पण काही वेळेला भावकी आणि जातीच्या समीकरणाच्या अनुषंगाने ह्या निवडणुका जातात आणि त्यामुळे चांगले काम करणारी माणसं या ठिकाणी बाजूला पडतात. तर त्यामुळे मतदारांना असं आहे की भावकी, जात, धर्म या विचाराच्या पलीकडे आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे. आणि जी काही ज्या जगातली ज्या देशामध्ये लोकशाही सक्सेस झालेली आपण म्हणतो तिथंच ते खऱ्या अर्थाने जातपात धर्म हा विषय बाजूला सोडून या ठिकाणी त्या व्यक्तीची गुणवत्ता काय, त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता काय आणि काम करण्याची धमक काय यावर खऱ्या अर्थानं प्रामुख्याने मतदार आता जागरूक होताना आपल्याला दिसतोय. कारण खूप इलेक्शनचा आता जेवढा अनुभव घेतला लोकसभा, विधानसभा आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या निवडणुकांचा जेवढा अनुभव आता मतदारांच्या पाठीशी आहे त्यातनं त्यांना कळून आलं की आपला विकास साधायचा असेल तर मला सगळ्यांना गोडगोड बोलायचं आहे, परंतु मला मतदान अशालाच करायचं आहे की जो खरंच काम करू शकेल. कारण प्रत्येक अडीअडचणीला आम्हाला त्यांच्याकडे जावं लागतं. त्यामुळे आता त्या पद्धतीने लोक जागरूक झालेले आहेत. फक्त एकच गोष्ट आहे की त्यांना व्हिजन असणारा माणूस काम करू शकेल की नाही ही साशंकता असते. परंतु आता एक गोष्ट सांगायला मला एक आनंद होतो की बहुतांश तरुण आहे आता ग्रामपंचायत निवडणुकांपासून पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आता सहभाग घेताना दिसते. तर त्यांच्याकडे काही दृष्टिकोन, व्हिजन असणारे खूप सारे त्याच्यामध्ये असतात, उमेदवार असतात, काही लोक असतात. तर त्यांना प्राधान्य या मतदाराने द्यावं. आणि अशी उदाहरणं काही घडताना आपल्या आजूबाजूला आपण पाहतोय. तर त्या गावांचा त्या पद्धतीने विकास झालाय जिथल्या नागरिकांनी, मतदारांनी असा वेगळा विचार केला आणि त्यांनी अशांना निवडून दिलं. तर त्यांचा विकास झालेली उदाहरणं काही आहेत. बऱ्यापैकी आपल्या ह्या वारणा खोऱ्यामध्ये आम्ही खूप सारी अशी उदाहरणं बघितलीत की जिथं वेगळ्या तरुणांना त्या गावकऱ्यांनी संधी दिली. तुमच्यापासूनच इथं खूप सारे अशी उदाहरणं आहेत की त्यांनी काहीतरी एक वेगळा विकास करून दाखवला. मी पुढच्या प्रश्नाकडे येतो. आता खूप सारे मगाशी आपण काही थोडक्यात चर्चा केली की ग्रामविकास किंवा इतर त्याच्या आरोग्याच्या सुविधा, रस्त्याच्या सुविधा, शाळा कशा असायला पाहिजेत, पाणी प्रश्न एवढ्यावरतीच असतो की याच्या व्यतिरिक्त आता त्याची एक प्रगल्भता वाढली आहे, त्याचा आवाका वाढलाय. तर कशावरती लक्ष द्यायला पाहिजे? म्हणजे हे उमेदवारांसाठी असेल किंवा इतर नेत्यांसाठी असेल, त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टींच्या वरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे? आता एक भाग असा की आपण आता सुरुवातीला मतदारांना आव्हान केलं ग्रामस्थांना. आता लोकप्रतिनिधी झाल्यानंतर सरपंच, उपसरपंच, सदस्य झाल्यानंतर त्यांनी गावाच्या विकासाच्या अनुषंगाने काय करायला पाहिजे आणि किंवा कुठले असणारे करू शकतात. तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर खऱ्या अर्थानं आपली ही ग्रामीण व्यवस्था जी आहे त्याला एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास आहे.
की खऱ्या अर्थानं ह्या देशातली ग्रामीण व्यवस्था ही एक प्राचीन काळामध्ये स्वयंपूर्ण अशा पद्धतीची होती. आणि या ठिकाणी गावगाडा चालवत असताना या लोकप्रतिनिधींना किंवा सदस्यांना आपणाला पहिल्यांदा त्या गावाच्या 5 वर्षाच्या अनुषंगानं आराखडा तयार करावा लागेल, हा मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगू इच्छितो. दुसरा भाग असा की या ठिकाणी आत्ताच्या काळामध्ये ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये प्रचंड बदल झालाय. म्हणजे सुरुवातीला मी ज्या वेळेला सरपंच झालो त्यावेळेला डायरेक्ट ग्रामपंचायतीला निधी हा विषय नव्हता. परंतु आज तुम्ही बघितलं तर या ठिकाणी 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून या ठिकाणी डायरेक्ट ग्रामपंचायतीच्या खात्यावर पैसे येतात. आम्ही सरपंच असताना आम्हाला कोणाच्या झेडपी सदस्य असेल, अध्यक्ष असेल, आमदार खासदारांच्याकडे निधी मागायला जावं होता. आणि या पद्धतीनं हा निधी प्राप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी गाव पातळीवरल्या लोकप्रतिनिधींना काम करण्याची एक चांगली संधी अशा अर्थानं आहे की या ठिकाणी फक्त ग्रामपंचायतचा सरपंच किंवा ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी हे सर्व व्यापक पद्धतीने काम करू शकतात. जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार, खासदार इकडे जर असेल तर त्या काही विभागापुरते आणि काही विषयापुरते मर्यादित त्यांना कामं करता येतात. उदाहरणार्थ समाज कल्याणचं असेल तर फक्त समाज कल्याण विषयी घेऊनच काम करावं लागतं. तर ग्रामपंचायतचा सरपंच जो आहे तो महिला असेल, अपंग असेल, तुमच्यानंतर शिक्षण असेल, आरोग्य असेल, शेतकरी असेल, ह्या सगळ्या घटकाशी निगडीत या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्याला काम करण्याची संधी या असलेली बघायला मिळते. आणि दुसरा असं आहे की ग्रामपंचायत ही एक स्वतंत्र संसद आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय आणि त्यातल्याही ग्रामस्थांनी गावसभेने घेतलेला निर्णय हा देशातल्या कुठल्याही यंत्रणेला मोडीत काढता येत नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं काम करत असताना ह्या लोकप्रतिनिधींना या ठिकाणी गावाचा सर्वप्रथम आपल्याला विकासाचा आराखडा काय असावा यावर बघावं लागेल. तुम्ही जो मुद्दा मांडला की आपण भौतिक सुविधेवर लक्ष द्यायचं का शाश्वत विकासावर लक्ष द्यायचं, या अनुषंगाने जर बघितलं तर आता अलीकडली जर ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी बघितले, सरपंच, उपसरपंच, सदस्य, तर त्यांचे एक व्हिजन चांगल्या पद्धतीचं आहे. त्याचं कारणही अशा पद्धतीनं आज बहुसंख्य तरुण या ठिकाणी प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये या ठिकाणी निवडून यायला लागलेले आहेत. त्यातले बहुसंख्य तरुणी असतील त्या उच्च शिक्षित असलेल्या बघायला मिळतं. आणि ही एक चांगली ग्राम विकासाच्या दृष्टिकोनातून असणारी चांगली गोष्ट आहे की तरुणांनी याचा सहभाग वाढणं, त्याचबरोबर सुशिक्षित तरुणांचा सहभाग यामध्ये येणं ही एक गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं आशादायक अशा पद्धतीची गोष्ट घडतेली मी पाहतोय. आता हे करत असताना त्या गावाचा शाश्वत विकासावर खऱ्या अर्थाने या मंडळींनी जास्त भर देणं गरजेचं आहे. याचं कारण अशा पद्धतीचं आहे की गावाच्या पूर्वी मी ज्या वेळेला सरपंच होतो किंवा तदनंतर सुद्धा जे आम्ही काम केले ते एक मानसिकता असायची. गावाचं काम म्हणजे काय, 4 गोष्टीवर मर्यादित राहायचं. मग पिण्याचं पाणी, गटर, सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटर्स, रस्ता आणि लाईट, याच्या व्यतिरिक्त काय खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं बघण्याची दृष्टी एवढी प्रामुख्यानं प्रगल्भ झाली नव्हती. पण अलीकडल्या काळामध्ये तेही विशेष जे आहे ते संपूर्णपणे आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा ह्या नवीन विज्ञान युगाचं असेल, संगणक युगाच्या असतील, त्या सगळ्या सुविधा या ठिकाणी पोहोचलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि परिणामी आज दळणवळणामध्ये झालेली प्रचंड क्रांती ज्याला आपल्याला म्हणता येईल की त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काय मीडिया आहे या माध्यमातून त्या गावातल्या असणाऱ्या सर्वच प्रतिनिधींना एक काम करण्याची एक संधी त्या अनुषंगाने प्राप्त झाली. आव्हानं सुद्धा त्या अनुषंगाने असलेली पाहायला मिळतात. आणि मग या संधी का, तर या ठिकाणी मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं की वित्त आयोगाच्या माध्यमातून तुम्हाला पैसा प्राप्त झालाय. ग्रामपंचायतीचा या ठिकाणी गावसभेला दिलेला अधिकार असेल, लोकनियुक्त सरपंच म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थानं जादा दिलेल्या अधिकाराचा भाग असेल, आणि तुम्हाला गावाच्या आराखड्याच्या अनुषंगाने जलसंधारणचं आपल्याला काय करता येईल, पर्यावरणाच्या अनुषंगाने काय करता येईल, या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या, आरोग्याच्या अनुषंगाने काय करता येईल, यातला जर तुमचं एक व्हिजन असेल, आराखडा असेल, तर निश्चितपणानं ती गरज बघून या ठिकाणी तुम्हाला काम करणं चांगल्या पद्धतीचं घडणार आहे. आणि आव्हान या अर्थानं म्हणतो की या ठिकाणी आज ग्रामीण भागामधली लोकसंख्या, ज्याला आपल्याला स्थलांतरित लोकसंख्या म्हणतो, शहराकडे जास्त स्थलांतर व्हायला लागले. आणि अशा वेळेला आज आपण जनगणना आपल्याकडे झालेलं नाही, पण जनगणना ज्या वेळेला आता होईल, 21ची जनगणना व्हायला पाहिजे तर यांनी करणारे पुढे ढकललेले आहे. आणि मग जर आज बघितलं तर आज ही ग्रामीण भागाचा जो खेड्यांचा देश म्हणून आमचा जी ओळख होती भारत, आता ती कदाचित या ठिकाणी पुन्हा ज्याला आपल्याला शहरांचा देश ही ओळख
पुसली जाते काय, हा. हा एक प्रश्न आपल्या समोर महत्वाचा आहे. दुसरा भाग असा आहे की कृषीप्रधान देश म्हणून जी आमची ओळख होती ती भविष्यात पुसली जाणार आहे का, म्हणून माझ्या ग्रामीण भागातल्या असणाऱ्या सगळ्याच लोकप्रतिनिधींना आमची जी ओळख ज्या जगामध्ये आहे, भारत हा खेड्यांचा देश आणि ही खेडी स्वावलंबी खेडी म्हणून असणारी ओळख ती पुन्हा आपल्याला वाढवायची आहे, टिकवायची आहे. आणि कृषीप्रधान असणारा देश ही आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला ती ओळख वाढवावी लागेल. आणि त्या आव्हानं कुठली, तर आज शहरातलं जाणारं स्थलांतर का होते, तर त्यातलं मुख्य कारण अशा पद्धतीचं आहे की रोजगाराचं कारण. तर त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आपल्याला त्या शेती आणि शेतीपूरक व्यवसाय रोजगाराच्या अनुषंगाने शाश्वत कशा पद्धतीने देता येईल आणि खऱ्या अर्थाने ते कसं वाढवता येईल, आधुनिक तंत्रज्ञान, काही शासन दरबारी त्यातल्या असणाऱ्या सवलती वगैरे काय मागणी सगळ्या गावांच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन ते खऱ्या अर्थाने केंद्र राज्य सरकारकडून ते करून घ्यायला. आणि दुसरं शहराकडे स्थलांतर होण्याचं मेजर कारण म्हणजे गावामध्ये आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या असणाऱ्या अपुऱ्या सुविधा. तर मग या ठिकाणी दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था गावामध्ये जर काय तयार केली तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुन्हा ज्याला आपल्याला म्हणता येईल किंवा आरोग्याची सुविधा तशा अनुषंगाने आपण जर निर्माण करू शकलो तर निश्चितपणाने गावातनं बाहेर जाणारा जो काय वर्ग आहे तो या ठिकाणी थांबवेल. बरोबर आहे. यातून एक सारांश म्हणून आपण किंवा ह्या उमेदवारांसाठी एक मुद्दा असा पण जातोय की आपले मतदार किंवा जे स्थलांतरित होणारी जी संख्या आहे शहराकडे जाणारी, त्यांचे सोर्सेस म्हणजे त्यांना आर्थिक काही जी गणित आहेत ती खेड्यामध्येच उपलब्ध व्हावी, त्यांच्या आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या जे काही अडचणी निर्माण होत होत्या त्याच्यावरती जरी आपण काम केलं, त्याचा एक आराखडा, त्याचा एक मॉडेल आपल्या समोर असेल तर हे थांबवता येईल. तर याच्या माझा पुढचा प्रश्न असा असेल की आता खेड्यातल्या शाळांच्या बद्दल बोललो आपण म्हणून की खेड्यामध्ये बहुतांश आता आपण पाहतो शिक्षणाच्या सुविधा वाढतायत, परंतु एक वाईट गोष्ट अशी घडते की आपण ज्याच्यामध्ये शिकलो त्या मराठी शाळा कुठेतरी बंद होत आहेत. तर त्याबद्दल कुणाला इतकंही देणं घेणं सहसा कुणाला दिसत नाही, कारण पालकांना पण असं वाटतं की आपली मुलं मोठ्या मोठ्या शाळेमध्ये शिकतात ते चांगलं आहे. तर हे खरंच काळाच्या दृष्टीने योग्य आहे का अयोग्य आहे, कारण त्याच्यात तुमचा अनुभव मोठा आहे, भविष्यात त्याचे काय परिणाम असतील तेही तुम्हाला ते जाणीव आहे, म्हणून मी हा प्रश्न घेतोय. एक आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हटलंय की आपल्याला ग्रामीण भागामध्ये दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था तयार करावी लागेल. हो. आणि आपल्या ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा आज या ठिकाणी तिथं असणाऱ्या दुर्दैवाने आम्हाला म्हणायला लागेल की ज्या शाळांना गेल्या शेकडो वर्षांचा इतिहास आहे, म्हणजे आमचे आजोबा असतील पंजोबा असतील प्रत्येकाचे त्या ग्रामीण भागातले कुठं शिकले तर त्या मराठी शाळेमध्ये शिकले. आणि त्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील किंवा मराठी माध्यमाच्या काही या ठिकाणी शाळा असतील ज्या खाजगी व्यवस्थापनाच्या का असेनात, परंतु त्यांचा हेतू ज्या वेळेला होता की त्या ग्रामीण भागातला जो वर्ग आहे जो शिक्षणापासून दूर आहे तो या प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थाने यायला पाहिजे. आणि गुणवत्ता तुम्ही जर विचारला म्हटला तर तुम्ही बघा की या ठिकाणी पाठीमागल्या अनेक वर्षांचा इतिहास बघितला किंवा आता जरी तुमचा जो काय युपीएससी आपण सर्वात अवघड परीक्षा म्हणतो किंवा एमपीएससीच्या त्याच्यानंतरची परीक्षा ज्या आहेत किंवा शिष्यवृत्तीच्या ज्या परीक्षा आहेत त्यामधल्या किंवा नवोदयच्या परीक्षा असलेल्या पाहायला मिळतात. मग या ठिकाणच्या असणाऱ्या परीक्षेमध्ये जास्त विद्यार्थी कुठले चमकतात किंवा खऱ्या अर्थानं प्रामुख्याने एमपीएससी युपीएससी मध्ये कुठे चमकतात, तर त्या माझ्या ग्रामीण भागातल्या असणाऱ्या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये किंवा खाजगी व्यवस्थापनाच्या असणाऱ्या मराठी शाळेमध्ये हायस्कूलमध्ये शिकलेले विद्यार्थी आज या ठिकाणी यूपीएससी एमपीएससी किंबहुना या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने चमकलेले बघायला मिळतात. त्यामुळे पहिला भाग असा की ग्रामीण भागातली शिक्षण व्यवस्था आहे ही दर्जेदार नाही. मातृभाषेतून शिक्षण दिलं तर खऱ्या अर्थानं आमचा विद्यार्थी मुलगा पुढल्या असणाऱ्या या ठिकाणी जगाच्या बाजारपेठेमध्ये किंबहुना स्पर्धेमध्ये टिकणार नाही, हे या ठिकाणी गैरसमज लोकांचा आहे. मराठी माध्यमातून माझं तर मत असं आहे की त्या ठिकाणी जी बोली भाषा आहे, म्हणजे माझं व्यक्तिगत मत असं आहे आणि तज्ज्ञांचंही मत असं मातृभाषेतूनच या ठिकाणी त्या मुलाला जर काही शिक्षण दिलं आणि खऱ्या अर्थानं प्रामुख्याने ती जास्त इफेक्टिव्ह होतं, जास्त त्याला समजतं, त्याचा बुद्ध्यांक वाढतो. आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आता जे लागू झालेलं आहे काही आपल्या राज्यामध्ये नजीकच्या काही वर्षामध्ये 1-2 वर्षामध्ये ते लागू होईल, तिथं सर्वात जास्त जर प्राधान्य कशाला दिलं असेल तर ते मातृभाषेला दिलेलं आहे आणि तो अभ्यासक्रमही मातृभाषेमध्ये तयार केलेला आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाचं जे आता काय फॅड तुम्ही म्हटला त्यातलं जे आलंय ते निश्चितपणाने कमी होईल. आणि इंग्रजी माध्यमाचा असणारा सक्सेस रेट ज्याला आपण म्हणतोय की त्या विद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी मग युपीएससीच्या माध्यमातून क्लास 1 अधिकारी किती झाले, एमपीएससीच्या माध्यमातून किती झाले, या ठिकाणी खऱ्या अर्थानं
काही चांगले उद्योजक किती झाले हे जर बघितलं आणि ग्रामीण भागातले बघितलं तर निश्चितपणानं तुम्हाला ग्रामीण भागातल्या मराठी शाळेचा जास्त रेशो असलेला बघायला मिळतो. त्यामुळे पालकांनी त्या शाळेमध्ये त्याचं कारण बी अशा पद्धतीचं आहे की मुलगांचं संस्कृती, त्याचं बालपण, त्याचं असणारा परिवार, तिची असणारी खऱ्या अर्थानं संस्कृती ही मातृभाषेची आहे आणि शिक्षण मात्र इंग्रजी भाषेमध्ये. त्यामुळे त्याचा तेवढा इश्यू होत नाही. आणि असं काय आता राहिलेलं नाही की जागतिक भाषा आली तरच बाबा तुम्ही जागतिक ह्याच्यामध्ये टिकणार आहे. नाही, असातला भाग नाही. आता त्याची उदाहरणं खूप सारे आपल्या समोर आहेत की ज्यांनी अशा गाव लेवलला शिकलेले आहेत, परंतु आता राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती काहीतरी चमकदार कामगिरी केली आहे. परंतु हे एक काय म्हणतात ते की पॅरलर गोष्ट आहे. जे चाललंय इंग्लिश मिडियम आणि इतर गोष्टी त्या आहेत तितक्याच गरजेच्या आहेत, परंतु त्याच्याबरोबर हेही मूळ जे आपण जसं मगाशी संस्कृतीबद्दल बोलत होतो, आपल्या खेड्यातल्या संस्कृती किंवा त्याचा इतिहास, तर त्याच्याबरोबरचा हा एक शिक्षण किंवा मराठी शाळा हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे तेही उमेदवारांनी आपल्या अजेंड्यावरती असेल किंवा आपल्या कुठल्या धोरणांमध्ये घेतलं तर हे ते महत्वाचंच आहे. मला पुढचा प्रश्न असा घ्यायचा आहे की ग्रामविकासावरती खूप सारं बोललं जातंय, ग्रामविकासावरती खूप सारे मॉडेल्स तयार केली जातात, परंतु खरंच ती इम्प्लिमेंट करणं इतकं सोपं आहे का? कारण आता उमेदवारांना काय वाटतं किंवा इव्हन मतदारांनी पण असं वाटतं की नाही बाबा हे नुसतं बोललं जाते परंतु इतकं करणं सोपं नाहीये. तर तसं करता येतं, करण्यासाठी खूपच अवघड आहे असं काय आहे का? असं काय नाही, मनात घेतल्यानंतर करायची आपली खूप साऱ्या योजना आहेत. आता या ठिकाणी माझंच उदाहरण तुम्हाला सांगतो की मी ज्या वेळेला गावाचा सरपंच होतो मी पहिला विचार केला की गावामध्ये आपल्याला रोजगार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल. आता रोजगार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून इतर काय औद्योगिकरण मी माझ्या गावात आणू शकत नाही. तर माझ्या गावाचा मूळ व्यवसाय कुठला? शेती आणि शेतीला पूरक असणारा दुग्ध व्यवसाय. आणि मग या ठिकाणी सुरुवातीला ज्या वेळेला आम्ही त्या 92ला सरपंच झालो त्यावेळेला आमच्या गावाचं दूध संकलन फक्त 1100 लिटर होतं म्हणजे या ठिकाणी. आणि आज आमचं बघितलं तर या ठिकाणी आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल किंवा आमच्या वारणा संघटने संचालक म्हणून काम करतो, आज माझ्या गावाचं दूध संकलन 8500 लिटर असलेलं बघायला मिळतं. आणि मग या ठिकाणी मग एवढं का वाढलं तर आज आमच्यातले आणि हे सगळा व्यवसाय जर बघितले तर या व्यवसायामध्ये तरुण वर्ग या ठिकाणी सामील झाला. आणि मग आमच्या गावाची प्रमुख जे उत्पन्नाचा सोर्स आहे त्यामध्ये दुधाचा मोठा आहे. जवळपास 10 ते 12 कोटी रुपये या दुधाच्या व्यवसायातून गावामध्ये होते. आणि गावची लोकसंख्या फक्त 5000 आहे, म्हणजे 5000ला बी कमी आहे. म्हणजे एवढं बोललो की आर्थिक स्वायत्ता तर त्याच्यासाठी कुठले उद्योग असं एक करू शकतो आपण. सांगितलं साहेब तुम्हाला की गावातल्या पहिलं प्राधान्य आपल्याला द्यायला पाहिजे की रोजगार तिथं कशा पद्धतीने निर्माण करता येईल, गावातलं स्थलांतर कसं थांबवता येईल. दुधाच्या व्यवसायाच्या माध्यमातून माझा केलेला प्रयत्न असेल, त्यातनं पुन्हा शेतीमधला जो झालेला आमच्या गावातली या ठिकाणी जो आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने जे काय युवा वर्ग शेती करतोय, पारंपरिक शेतीला फाटा देऊन आजही सगळ्यात जास्त भाजीपाला निर्माण करणारं गाव आमच्या वारणा परिवारामध्ये मोहोरे गाव आहे. सगळ्यात जास्त फूड शेती तयार करणारं गाव मोहोरे गाव आपल्याला बघायला मिळतं. कलिंगड्याची शेती आमच्याकडे चांगली केली जाते. आणि याचा भाग अशा पद्धतीचा झाला की आर्थिक सोर्स आमच्याकडे आज तयार झाला. म्हणजे आमच्यातल्या गावातला असणारे जवळपास जे दूध उत्पादक आहेत ते एखाद्या शासकीय नोकरदार एवढे त्यांचा अर्निंग. आमच्याकडे 2 एकरवाला शेतकरी सुद्धा फुलाच्या आणि तुमच्या भाजीपाल्याच्या शेतीतून सरकारी नोकरदाराच्या पगारावर उत्पन्न मिळवू शकतो. आणि कदाचित पुन्हा त्याला कसं किंवा पुन्हा शहरात जावं, रोजगार शोधावा हा भाग तयार झाला आहे. तर गावातच आता या ठिकाणी प्रामुख्याने तयार झातात. आणि त्यांच्या ज्या काही भौतिक गरजा ज्या आहेत किंवा भौतिक सुविधा ज्या आहेत ती त्यांनी बघितली. तुम्ही जर माझं गाव फिरून बघितलं आज 90% इमारती या आरसीसी आहेत. माझ्यातल्या 50% गावातल्या घरातली 4 चाकी गाड्या त्यातल्या पुन्हा प्रत्येक घरामध्ये जवळपास 2-2 मोटरसायकल आहेत. आणि घरामध्ये टीव्ही, फ्रीजच्या भौतिक शेतीला. आणि ह्या सगळ्यांचं जर बघितलं तर त्यातल्या 20% लोक ही फक्त वारणा कॉम्प्लेक्स किंवा इतर ठिकाणी नोकरीला आहेत. बाकीचे सगळे जे अल्पभूधारक शेतकरी ज्यांची शेती ही 3 एकरच्या आत आहे आणि खऱ्या अर्थानं दुधाच्या व्यवसायावर असणारे प्रामुख्याने सुबत्त आहे. अशा पद्धतीनंच हे काम व्हावं लागतं. अशा पद्धतीनं सुद्धा नवीन लोकांना विचार करताना ते करायला. म्हणजे आता हेच उदाहरण तुम्हाला आमच्या पोपटराव पवारांचं सांगतो हिवरे बाजार. तर हिवरे बाजारमध्ये काय आहे की तिने तिथल्या गावातल्या लोकांना रोजगार देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले. शेती जलसंधारणाच्या माध्यमातून काम केलं. त्याच गावामध्ये बाबा शेती करायची, तिथंच या ठिकाणी भाजीपाला, कांदा उत्पादन अशा पद्धतीने करून
आणि मग विक्री व्यवस्था सुद्धा तशा पद्धतीने गाव पातळीवर काय करता येईल का. म्हणजे गावातला पहिला भाग असा की गावाची असणारी नैसर्गिक साधन संपत्ती, गावाचं असणारं उदरनिर्वाहाचं साधन शेती आणि त्याचं पारंपरिक असणारं उद्योग हे टिकवायच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने काम करता येईल हा टप्पा पहिला त्या गावातल्या लोकप्रतिनिधींनी भविष्य काळामध्ये पुढे ठेवला पाहिजे. आणि तो 5 वर्षाचा कालखंड नाही, तो पुढल्या 5-25 वर्षाचा असला पाहिजे. मी जे सांगितलं ते आम्ही स्वप्न बघितली 1990 ते 95च्या दरम्यान, आणि 95च्या दरम्यान बघितल्यानंतर तेव्हा जी कामाला सुरुवात केली त्याचं रिझल्ट आम्हाला 2005 पासून पुढे मिळाले. आणि आज आम्ही अभिमानाने 2025 मध्ये सांगतोय की शेतीच्या उत्पादनामध्ये या ठिकाणी केलेलं काम, दुधाच्या मध्ये केलेलं काम हे खऱ्या अर्थानं आदर्श होत असलेलं पाहायला. तेच आहे, या गोष्टींना खूप कालावधी वेळ द्यावा लागतो, तेवढं प्लॅनिंग त्या पद्धतीने ठेवायला हवं. याच्यामध्ये खूप सारे प्रश्न आपल्याला घेता येतील, परंतु मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो आणि त्याच्यात एक संदेश सुद्धा सर्वांनाच, म्हणजे मतदारांना, नागरिकांना, उमेदवारांना, मी सगळ्यांनाच, लोकप्रतिनिधींना असेल की खूप ठिकाणी अशी चर्चा होते, याच्यावरती आपण थोड्या वेळ बोललोही, परंतु आपल्या या पॉडकास्टमध्ये हा मुद्दा येऊ देत की खूप सारी लोक तरुण एका उद्देशानं राजकारणात येतात, वेगवेगळे मुद्दे घेऊन येतात. लोकांची पण अशी धारणा असते की राजकारणात येतात, काही वर्ष राजकारण करतात, परंतु खूप वेळेला याच्यामध्ये वितुष्ट निर्माण होणं किंवा नैराश्य येणं, ते काम तसं झालंच नाही किंवा लोकांची तिची साथ मिळाली नाही, परत मग बॅकफुटला पडणं आणि त्यामुळे मग फ्रस्ट्रेशन येणं किंवा हे नकोच, त्यामुळे नकारात्मकता येणं, ते समाजात असं सांगतात मग नको, याच्यात कोणी येऊन येशान येणं, अशी अवस्था निर्माण होते तशा लोकांची. तर त्यांना काय संदेश आहे? पहिला मुद्दा काय झाला आहे की आज तुम्ही जे म्हणता नैराश्य येण्याचं मुख्य कारण अशा पद्धतीचं आहे. आज ज्या काही गाव पातळीवरच्या असतील किंवा राज्य पातळीवरच्या असतील किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या असतील, जे काही राजकीय संघटना किंवा राजकीय पार्ट्या आहेत, म्हणजे गाव पातळीवर आमची राजकीय पार्टी असेल, त्यांचं आता एक सूत्र काय आहे, राजकीय पक्ष, राजकीय संघटनेचा मुख्य हेतू सत्ता प्राप्त करणं हा आहे, परंतु तो 100% नाही, तो मेजर नाही. म्हणजे त्यामध्ये दुसऱ्या गावा की राजकीय पक्षानं या ठिकाणी चळवळीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकांच्या मध्ये जनजागृती करणं. दुसरा भाग असा की सर्वात जास्त राजकीय पक्षांचं, राजकीय संघटनेचं सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कामामध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या त्या सभासदांनी, पदाधिकाऱ्यांनी सक्रिय राहणं, या गोष्टी करायला पाहिजे. पण दुर्दैवानं अलीकडल्या राजकारणामध्ये या ठिकाणी त्या असणाऱ्या राजकीय पक्षाच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजकीय पक्षाचं एकच उद्दिष्ट बिंबवलं जाते, ते म्हणजे राजकीय सत्ता हस्तगत करायची आणि इतर या ठिकाणी असणाऱ्या सामाजिक कामाकडे पूर्णपणे त्या पक्षानं दुर्लक्ष करायचं आणि त्या काम करणाऱ्या संघटनाचे कार्यकर्ते तयार करायचे नाही. ही एक अवस्था आपल्या देशामध्ये तयार व्हायला लागली. मी तुम्हाला सुरुवातीला ज्या वेळेला सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या प्रत्येक राजकीयाकडे एक फळी असायची आणि मग तुम्हाला माहित असेल की काँग्रेसनं त्या काळामध्ये सेवादल नावाची एक संघटना त्यांच्यामध्ये असायची आणि ते सेवादल जे आहे तिथं काम करणारा कार्यकर्ता हा राजकीय पदाची अपेक्षा करायची नाही, त्याचं एक सामाजिक काम खऱ्या अर्थानं समांतर पद्धतीने चालू असायचं आणि तशा पद्धतीने करत राहायचे. असं जर काय प्रत्येक संघटनेनं हे ठरवलं किंवा राजकारणामध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना ठरवलं किंवा माझं निवडणूक लढवणं, निवडणूक जिंकणं आणि सत्ता प्राप्त करणं हे अंतिम उद्दिष्ट नाही, तर माझ्या संघटनेचं व्यक्तिगत माझं जे काही व्हिजन आहे, जे काही विचार आहेत ते खऱ्या अर्थानं लोकांच्या पर्यंत पोहोचवणं आणि विचार पोहोचवण्याबरोबरच आपलं जे व्हिजन, जे काम आहे ते सत्ता नसताना सुद्धा तुम्ही करू शकताय. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना चालू केली. तर शिवसेनेचं तत्व हे खऱ्या अर्थानं 20% राजकारण, 80% समाजकारण. मी सुरुवातीला शिवसेनेत होतो आणि मग तिने या ठिकाणी 1966ला जी शिवसेना स्थापन झाली, महाराष्ट्रामध्ये त्यांना सत्ता 1995ला मिळाली. म्हणजे एवढा 66 ते 95 एवढा कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये तिने गावागावामध्ये एक कार्यकर्त्यांची फळी तयार केली होती. ते कार्यकर्ते काय करायचे, धार्मिक कामामध्ये सक्रिय असायचे, या ठिकाणी ज्याला म्हणतात आरोग्य शिबिरं घ्यायची, रक्तदान शिबिरं घ्यायची, या ठिकाणी काही अन्याय अत्याचार झाला तर लगेच रस्त्यावरती लोढा उतरायचे आणि मग त्या कार्यकर्त्यांना जरी या ठिकाणी काही पदं मिळाली नाहीत, निवडणुकीला संधी मिळाली नाही, तर या सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजाची
अटॅचमेंट तयार व्हायची आणि ती समाजाला गरज असते. त्यामुळे बरोबर. तुमचा जो मुद्दा आहे ते राजकारणामध्ये जात असताना राजकारणामध्ये निवडणूक लढवणार, मी जिंकणार आणि सत्ता भोगणार हे घेऊन आला तर आणि त्या अपेक्षा त्यामुळे निराश आहे. नैराश येते. बरोबर. पण राजकारणामध्ये निवडणूक लढवून सत्ता हस्तगत करणं हे माझं अंतिम उद्दिष्ट नाही. तर तुम्हाला ते काम राजकारणामध्ये करायचं. राजकारणाच्या माध्यमातून माझ्या राजकीय संघटनेच्या माध्यमातून मी समाजाचंही काम करणार आणि सत्ता नसतानाही काम करू शकते तुम्हाला मुद्दा आहे. तसा विचार ठेवला तर ते होऊ शकतो. बरोबर. मग अशी खूप सारी उदाहरणं आहेत. आहेत. मगाशी काही चर्चेमध्ये सरांनी आपल्याला ते मुद्दे खूप सारी उदाहरणं पण सांगितली. म्हणजे या पद्धतीने हे राजकारणाचं मुळात धोरण असायला पाहिजे की जनतेनं सुद्धा तेच विचार करायला पाहिजे की त्या माणसाचं उद्दिष्ट हे फक्त सत्ता मिळवणं नाही तर त्या कामामध्ये तो कायम गुंतून आहे. सत्ता येऊ अगर न येऊ तो त्याला फक्त साथीला असेल. तर या पद्धतीने राहिलं तर सहसा कधी हा माणूस निगेटिव्ह नकारात्मक होणार नाही आणि असं समाजामध्ये किंवा आपल्या माझंच उदाहरण देतो तुम्हाला. हो मी आता माझ्या ह्या आतापर्यंतच्या 35 वर्ष राजकीय प्रवासामध्ये मी पदावर किती वर्ष होतो? मी फक्त 15 वर्ष सरपंच होतो. ओके. पण माझं काम थांबलंय का? मी समांतर सामाजिक कामामध्ये आजही माझ्या असणाऱ्या मंडळाच्या एनजीओ संस्थेच्या माध्यमातून सामाजिक चालू असतात, शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक काम चालू असते, सहकाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तिथल्या त्या दुर्बल आणि गोरगरीब लोकांना एकत्र करून त्यांचं खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं आर्थिक उन्नती करण्याचं सहकाराच्या माध्यमातून ते काम चालू असतं. त्यामुळे सगळ्याच्या ह्याच्यात कधीही अशा माणसाची नैराश्य येण्याचा काही संबंध नाही. हेच काही मुद्दे आम्हाला लोकांसमोर न्यायचे होते आणि आपण एवढा वेळ दिलात वेळात वेळ काढून त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. धन्यवाद.